मुंबईतील कथित ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटदार रोमिन छेडा यांना कोरोना काळातील ऑक्सिजन प्लांट प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. ते हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीला ऑक्सिजन पुरवठ्याचं कंत्राट मिळालं होतं. राष्ट्रवादीची अपात्र आमदारांसंदर्भातील सुनावणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. काल अजित पवार गटाकडून 40 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर दिलंय. तर शरद पवार गटाकडून 9 आमदारांनी उत्तर याआधीच दिलंय. तर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीसोबतच राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांची सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दादा दादा करण्यात ताईंचं राजकारण गेलं असा टोला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी लगावला. राजकीय लढाईचा संबंध येतो तेव्हा वयाचा विचार नसतो असं उत्तर तटकर यांनी सुप्रिया सुळेंना दिलं. अजित पवार गटानं पवार गटाच्या खासदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंनी टीका केली होती आणि त्याला तटकर यांनी उत्तर दिले. आपले 145 आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करू असं रासपचे महादेव जानकर म्हणाले. जानकर हे मुंडे कुटुंबाचे सदस्य आहेत आणि लोकशाहीत असा आकडा जुळला तर तसं मुख्यमंत्री करता येतं अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सदाभाऊ खोतांनी केलेल्या टीकेवरून राजू शेट्टींनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. 20 वर्षापासून आपल्यावर असे आरोप होत आहेत आणि आपल्याला कोण्या लुंग्या सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही असा टोला शेट्टींनी खोतांना लगावला. कारखानदारांशी संगनमत करून स्वतःच्या अंगाला गुलाल लावून घेतल्याचा आरोप खोतांनी केला होता. हे सरकार जाहिरातबाजी करणारं सरकार आहे. भाजपनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा केलाय. आता मुख्यमंत्री शिंदे जाहिरातबाजी करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. तर शिंदेंनी स्वतःला उपमा दिली नाहीये, कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात ती उपमा दिली आहे असं गिरीश महाजन म्हणाले. छगन भुजबळ वरिष्ठांशिवाय बोलत नाहीत, त्यामुळे भुजबळ आणि अजित पवारांची भूमिका सारखीच असल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. तसंच भुजबळ हे भाजप आणि काँग्रेसवर भारी पडल्याचंही बच्चू कडूंचं म्हणणं आहे. 16 आमदारांचे 10 आमदार होणार नाहीत याची काळजी घ्या असा सल्ला नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना दिलाय. 16 आमदारांवरून आमचे 160 आमदार होतील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं आणि त्याला नारायण राणेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत लपून छपून युती करण्याचा प्रयत्न करतायत. युतीसाठी ते पायघड्या घालतायत असा मोठा दावा नितेश राणेंनी केलाय. तर आता भाजपलाच ठाकरेंची गरज असल्याचा पलटवार ठाकरे गटानं केलाय. पनवतीवरून राजकारण रंगलंय. 2014 पासून देशाला पनवती लागली असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर यापुढे डिक्शनरीत पनवती म्हणजे संजय राऊतांचं नाव लिहावं लागेल असा पलटवार नितेश राणेंनी केलाय. आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 27 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे मथुरा दौऱ्यावर असतील. तिथल्या ठाकूर श्यामजी महाराज मंदिरातील सुशोभीकरण शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी ते मथुरेला जात आहेत. कार्तिकी पौर्णिमेनिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंनी जामिनासाठी मालेगाव न्यायालयात अर्ज दाखल केलाय. या संदर्भातील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार आहे. मालेगावातील रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात अद्वै हिरे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नीरव मोदीच्या 18 मालमत्तांचा ताबा पीएनबी बँकेकडे देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. या मालमत्तांची किंमत 71 कोटींहून जास्त आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीनं पीएनबीमध्ये केलेल्या घोटाळ्याची नुकसान भरपाई म्हणून बँकेनं त्यांच्या मालमत्तांचा ताबा मागितला होता. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठी हल्ल्याप्रकरणी चर्चेत आलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आधी दोशी यांची पुण्यात सीआयडीमध्ये अधीक्षकपदी बदली झाली होती. त्यानंतर आता त्यांची पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे नवे अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालयाअंतर्गत कुणबी नोंदी तपासणीचं काम सुरू झालंय, ज्यात जवळपास 30 गावांचा समावेश आहे. मात्र बहुतांश नोंदी मोडी लिपीत असल्यानं तहसील कार्यालयाला कुणबी नोंदी तपासण्यात अडचणी येत आहेत. आतापर्यंत केवळ 58 देवनागरी तर 456 मोडी लिपीतील मराठा कुणबी नोंदी आढळल्या आहेत. परभणीच्या सेलू तालुक्यात मराठा कुणबी नोंदींच्या कामाला गती यावी यासाठी सकल मराठा समाजानं सेलूच्या तहसीलदारांना निवेदन दिलं. सेलू तालुक्यात आतापर्यंत 95 गावांपैकी फक्त 13 गावांमध्येच नोंदी शोधल्या गेल्यात. हे काम वेगात करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजानं दिलाय. हिंगोलीतील कळमनुरी तालुक्याच्या सिंदगीमध्ये बौद्ध समाजानंही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय. यासाठी बौद्ध समाजानं अन्नत्याग उपोषण सुरू केलंय. गावात गेल्या 30 दिवसापासून मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे. त्यातच आता बौद्ध समाजही सहभागी झालाय.
हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांना मराठा समाजाच्या तरुणांनी काळे झेंडे दाखवले। बांगर एका खासगी कार्यक्रमासाठी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरमध्ये गेले होते। परत जाताना शेवाळा रोडवर मराठा तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले। हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर 26 नोव्हेंबरला ओबीसींचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय, ज्यासाठी ओबीसी नेत्यांनी सभास्थळाची पाहणी केली। मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री संजय राठोड तसंच पंकजा मुंडेंसह विविध ओबीसी नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत। सभांबद्दल वडेट्टीवारांनी एक मोठं वक्तव्य केलं। सरकारनं सर्व समाजाच्या सभांना बंदी घालावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। जरांगे रात्री सभा घेत असल्याबद्दल वडेट्टीवारांना प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। राज्यातील 2 उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकडवाडी ग्रामपंचायतीत पाहायला मिळाला। ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका उपसरपंचाची निवड झाली आहे, तर ठरावाद्वारे दुसऱ्या उपसरपंचाची निवड सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे। या निवडीला मान्यता द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दादरमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली, तसंच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला। केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा वंचितांना लाभ देण्यासोबतच या 34 योजनांच्या जनजागृतीसाठी यवतमाळमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली। यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी केंद्र शासनाच्या 10 जनजागृती रथांना हिरवा झेंडा दाखवला। 26 जानेवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे। देहू नगर पंचायत नगराध्यक्षपदी पूजा दिवटे आणि उपनगराध्यक्षपदी सुधीर काळोखे यांची बिनविरोध निवड झाली। नगराध्यक्ष तसंच उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदांसाठी निवडणूक पार पडली आहे। प्रत्येकी एका जागेसाठी एकच अर्ज आल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालाय। कुडाळ तालुक्यातल्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसलाय। यामुळे कोकणातील बागायतदारांची चिंता वाढली। या काळातच आंबा, काजू, जांभूळ, फणस अशा पिकांना मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होते। मात्र या अवकाळी पावसामुळे मोहर येण्याच्या प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे। साताऱ्यात शिवसेनेच्या ठाकरे गटानं जरंडेश्वर साखर कारखाना परिसरात ठिय्या आंदोलन केलं। जरंडेश्वर कारखान्यानं अजूनही दर जाहीर केला नाहीये। उसाला 4000 रुपये प्रति टन जाहीर करावा अशी मागणी ठाकरे गटानं केली। 1 डिसेंबरपर्यंत दर जाहीर केले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। धाराशिवमध्ये दूध दरवाढीसाठी स्वराज्य संघटनेनं थेट रस्त्यावर दूध ओतत आंदोलन केलं। गाईच्या दुधाला 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 75 रुपये प्रति लिटर दर द्या अशी मागणी करण्यात आली। तसंच धाराशिवमधील भूम, परांडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणीही आंदोलकांनी केली। तसं निवेदनच उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं। हिंगोलीत अवयव विक्रीला काढलेल्या शेतकऱ्यांची सरकारनं दखल न घेतल्यानं ते आक्रमक झालेत। या शेतकऱ्यांनी स्वतःच्याच फोटोला हार घालत स्वतःलाच जिवंतपणे प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहिली। हिंगोलीतल्या गोरेगावच्या 10 शेतकऱ्यांनी पीक विमा मिळत नसल्यानंच हे टोकाचं पाऊल उचललंय। वर्धेच्या सिंधी एपीएमसीच्या सेलूतील मार्केट यार्डमध्ये कापूस खरेदीचा माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला। यावेळी कापसाला प्रति क्विंटल 7200 रुपयाचा भाव देण्यात आला। भांडूपमधील पाणी प्रश्नी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाचे आमदार रमेश कोरगावकर यांनी स्थानिकांसह भांडूपच्या एसवॉर्ड विभागीय कार्यालयावर धडक दिली। पाणी प्रश्नावर कोणताच तोडगा न काढल्यानं उपायुक्तांना जाब विचारण्यात आला। सांगलीतील कृष्णा नदी पाणी टंचाई प्रकरणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीनं पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। कोयना धरणातील हक्काचं पाणी केवळ साताऱ्यातील राजकीय हस्तक्षेपामुळे मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच वेळेत पाणी न सोडल्यास कृष्णाकाठी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। नाशिकच्या नांदगावमधील साकोरा ग्रामस्थांनी पाणी पुरवठा योजनेसाठी बेमुदत उपोषण सुरू केले। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गिरणा डॅम ते साकोरा या योजनेचं काम रखडलंय। त्यामुळे गावाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ही योजना तातडीनं पूर्ण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आदिवासी प्रकल्पग्रस्तांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या दिला। जव्हारमध्ये बांधल्या जाणाऱ्या लेंडी धरण प्रकल्पातील बाधितांपैकी 90हून अधिक आदिवासींनी हे आंदोलन केलं। 17 वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केला।
सांगलीत अंगणवाडी सेविकांनी ढोलताशा आणि थाळीनाद आंदोलन केलंय। तातडीनं मानधन वाढीच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर सेविकांनी धडक दिली। यावेळी कार्यालयासमोर त्यांनी ठिय्याही दिला। मागण्या मान्य न झाल्यास 4 डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला। नवी मुंबईत स्वराज्य पक्षानं शिक्षण विभाग उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं। शैक्षणिक वर्ष संपत आलंय तरीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश मिळाला नाहीये, त्यामुळे शैक्षणिक साहित्याचं वाटप कधीपर्यंत होणार याचं लेखी आश्वासन देण्याची मागणी करण्यात आली। यवतमाळमध्ये महावितरणच्या अभियंत्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आला। पुसद आणि यवतमाळच्या ऑफिसमध्ये अभियंत्यांनी काळ्या फिती लावून ठिय्या दिला। मारहाण केलेल्यांवर कारवाईची मागणी करत टप्प्याटप्प्यानं काम बंदचा इशारा देण्यात आलाय। तर खासदार भावना गवळींनी आंदोलकांशी चर्चा केली। उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आलं। 3 दिवसापूर्वी लिफ्टमधून जाणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला एका टोळक्यानं मारहाण केली होती। मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। तसंच नर्स, कामगार, डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजीही केली आहे। रिझर्व्ह बँकेनं अभ्युदय बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलंय आणि बँकेवर प्रशासक नेमलाय। मात्र ग्राहकांवर व्यवहारांसाठी कुठलेही निर्बंध नसल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय। तर नियमांचं पालन न केल्यानंच आणि प्रशासनात योग्य व्यवहार नसल्यानंच कारवाई केल्याचं आरबीआयनं कारण दिलंय। सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना राजू शेट्टींनी इशारा दिलाय। 26 नोव्हेंबरच्या साखर कारखानदार आणि स्वाभिमानीच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर सांगली जिल्ह्यात एकही वाहन फिरू देणार नाही, असा थेट इशारा राजू शेट्टींनी दिलाय। पत्नीला एका जमीन प्रकरणात अंबरनाथ तहसील कार्यालयानं परस्पर विरोधी 2 आदेश दिल्यानं गोंधळ उडालेला आहे। तहसील कर्मचाऱ्यांच्या नजर चुकीनंच एका प्रतीमध्ये दर्शना वेहले यांच्या बाजूनं तर दुसऱ्या प्रतीमध्ये दर्शना यांच्या विरोधात निर्णय देण्यात आला। त्यामुळे तहसील कार्यालयातील अनागोंदी समोर आली आहे। पालघर जिल्ह्यातील बेकायदेशीर बोटींवर कारवाईची मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली आहे। वसईपासून गुजरात सीमेवरील झाईपर्यंत मोठ्या प्रमाणात मासेमारी बोटी आहेत। धक्कादायक म्हणजे यापैकी 1 ते 1,500 बोटींची महाराष्ट्र सागरी महामंडळाकडे नोंदच नाहीये। अशाच बोटींमधून 26 अकराचे दहशतवादी पालघर समुद्रमार्गे मुंबईत आले होते। नवी मुंबईत डेब्रिज टाकणाऱ्यांवर सिडकोनं कारवाईचा बडगा उगारलाय। मुंबईसह ठाण्यातील राडारोडा सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर टाकला जात होता। यावर धडक कारवाई करत अनधिकृतपणे डेब्रिज टाकणारे 5 डंपर जप्त करण्यात आले। तसंच 9 जणांवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। डोंबिवलीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेनं कारवाई केली। स्टेशन परिसरातील पदपथावरील फेरीवाल्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे। स्टेशन तसंच पदपथ त्यामुळे रिकामे झालेत। याआधी मनसेनेही अशा कारवाईची मागणी केली होती। वाशिम शहरातील विनापरवाना बॅनर्सवर नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करतोय। यासाठी येणारा खर्च बॅनर लावणाऱ्या व्यक्तीकडूनच वसूल केला जातोय। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिष्ठानं आणि राजकीय पक्षांचे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले होते। लातूर जिल्ह्यात 10 रुपयांचं नाणं बंद झाल्याची अफवा पसरली। त्यामुळे हे नाणं व्यवहारात स्वीकारलं जात नसल्यानं व्यापारी आणि ग्राहकांची डोकेदुखी वाढली। तसंच यावरून वादही झाले। मात्र 10 रुपयांचं नाणं चलनात असल्याची माहिती देत अफवांना बळी पडू नका असं आवाहन लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलंय। सह्याद्रीची उंची म्हणजे